नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने जगाचा इतिहास बदलून टाकला। ती घटना म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती। एका बाजूला जगातील सर्वात मोठी शक्ती असलेले ब्रिटन आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या 13 वसाहती। ही क्रांती कशी झाली, त्यामागे कोणकोणती कारणे होती, त्या क्रांतीचे कोणते दूरगामी परिणाम त्याकालीन जगतावर घडले, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करतो आहोत अमेरिकन राज्यक्रांतीचा इतिहास, कारणे आणि परिणाम। मित्रांनो, आधी प्रामुख्याने ही बाब जाणून घेणं फार महत्त्वाचे आहे की अमेरिका नेमका कुठं आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की अमेरिकेचा जो इतिहास आहे हा अगदी अलीकडच्या म्हणजे 700-800 वर्षाचा इतिहास आहे। आपल्याला माहिती आहे की चीन आहे, भारत आहे किंवा युरोपियन खंडातील ग्रीक राष्ट्र आहे, इजिप्त आहे, यासारख्या देशांना मोठा प्राचीन असा सांस्कृतिक वारसा होता। आणि भारताचा व्यापार जो चालायचा तो सिल्क रूट मार्गे, बघा हा सिल्क रूट, या सिल्क रूट मार्गे युरोपियन देशांबरोबर चालत असे। पण 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि हा एक जागतिक भौगोलिक इतिहासाला टर्निंग पॉइंट, वळण देणारी घटना घडली। आणि भारतातून येणारा जो काही कच्चा माल असेल, सुती कापड असेल, रेशम कापड असेल, मसाल्याचे पदार्थ होती असेल, यांचं निर्यात जी होती ही बंद झाली आणि परिणामी युरोपियन लोकांना आशिया खंडाकडे नवा भूमार्ग शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली। आणि या कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावातूनच आपण म्हणतो नेहमी की गरज ही शोधाची जननी असते। आणि मग या गरजेतून आशियाकडे जाणाऱ्या मार्गाची मग भविष्य काळामध्ये भारताचा शोध लागलेला दिसून येतो, इंडोनेशियाचा शोध लागलेला दिसून येतो, ऑस्ट्रेलियाचा शोध लागलेला दिसून येतो। इतकंच नाही तर अमेरिका खंडाचा शोध देखील याच काळात लागून गेला। इतकंच नाही तर पृथ्वी गोल आहे हे जे काही पॅरामीटर नव्यानं उभं राहिलं, कारण ख्रिश्चन मायथॉलॉजीमध्ये याच्यापूर्वी असं मानलं जायचं की पृथ्वी ही अशी चपटी आहे, क्षितिजाच्या पलीकडे गेल्यानंतर कदाचित माणसं पडतील, पण या बाबीला या परंपरेला देखील या घटनेने छेद दिलेला आपल्याला दिसून येते। आणि या सगळ्या शोधामध्येच युरोपियन दर्यावर्दी ख्रिस्तोफस कोलंबस म्हणजेच युरोपियन खलाशी ख्रिस्तोफस कोलंबस याने 12 ऑक्टोबर 1492 रोजी अमेरिका या खंडाचा शोध लावला। कोलंबसने स्पेनच्या राजाच्या मदतीने आशिया सागरी मार्ग शोधताना तो अटलांटिक महासागर ओलांडून न्यू वर्ल्ड म्हणजे आताचा बहामास बेट यामध्ये तो पोहोचला, ज्याला नंतर अमेरिका खंडाचा भाग मानले गेले। तेव्हापासून समस्त जगताला अमेरिकेबद्दल माहिती मिळाली आणि युरोप खंडातील अनेक देश आपापल्या वसाहती प्रस्थापित करण्याकरिता 15व्या शतकापासून इंग्लंड, स्पेन, रशिया, इटली, ऑस्ट्रिया, पोर्तुगीज यासारख्या देशांनी आपापसात स्पर्धा निर्माण केल्याचे दिसून येते। त्या काळची महासत्ता असलेले इंग्लंड सर्वात आघाडीवर होते आणि म्हणून इंग्लंडने अमेरिका भूखंडावर 13 वसाहती स्थापन केला। मित्रांनो, त्या काळात असं म्हटलं जायचं की इंग्लंडचा सूर्यास्त कधीही होत नाही, कारण इंग्लंड देशामध्ये कधीही सूर्यास्त होत नाही, कारण आपण ही पृथ्वी पाहतो, या पृथ्वी तलावर अनेक देश आहेत आणि जॉग्राफिकल दृष्टिकोनातून प्रत्येक देशाचं घड्याळ, प्रत्येक देशाचं टायमिंग हे वेगवेगळं असतं आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या तरी देशावर इंग्लंडची सत्ता ही राहिलेली आहे। म्हणूनच असं म्हटलं जायचं की इंग्लंडचा सूर्यास्त कधी होत नाही आणि म्हणून अमेरिका भूखंडावर हा जो काही उत्तर अमेरिका आहे आणि हा दक्षिण अमेरिका आहे, यापैकी उत्तर अमेरिका म्हणजे याचा जो भाग आहे या भागावर इंग्लंडने आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या। पण नंतरच्या काळात मात्र ह्याच त्या 13 वसाहती आहे की ज्यांनी इंग्लंड विरुद्ध स्वातंत्र्याकरिता आवाज उठू लागल्या आणि त्यातूनच अमेरिकन राज्यक्रांतीचा उदय घडून आला। मित्रांनो, आता आपण अमेरिकन राज्यक्रांतीचे स्वरूप पाहू। नेचर ऑफ रेव्होल्यूशन म्हणजेच आपल्या असं लक्षात येतं की इसवी सन 1607 मध्ये इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर अमेरिकेत पहिली स्थायी वसाहत स्थापन केली। कालांतराने त्या ठिकाणी 13 वसाहती स्थापन झाल्या। व्हर्जिनिया, मँचेस्टर्स, न्यू
हॅम्पशायर, मेरीलँड, आयर्लंड, डेलावेअर, नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, जॉर्जिया यासारख्या 13 वसाहतींवर इंग्लंडने आपले आधिपत्य प्रस्थापित केले. सुरुवातीला या वसाहतींना स्वतःचे शासन आणि अर्थव्यवस्था विकसित केली होती, परंतु इंग्लंड सरकारने 1760 नंतर आपले नियंत्रण वाढवण्यास सुरुवात केली. ही केवळ एक लढाई नव्हती, तर स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी हक्क या मूल्यांसाठी दिलेली एक मोठी झुंज होती. अमेरिकन राज्यक्रांतीची प्रमुख कारणे मित्रांनो आपण पाहू. त्यापैकी सगळ्यात पहिलं कारण आपल्या लक्षात येतं की जाचक कर, अनजस्टिस टॅक्स. आपल्याला माहिती आहे की इंग्लंड आणि फ्रान्स हे त्या कालखंडातले दोन मोठी महासत्ता असणारे देश आहेत. आज आपण पाहतोय वर्तमान कालखंडामध्ये आज युक्रेन रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे, इस्रायल, इराण, अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. आणि आजच्या तारखेमध्ये मग अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, ही महासत्ता असणारी राष्ट्र आहे. पण 16व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये आपल्या असं लक्षात येतं की त्या कालखंडावर फ्रान्स आणि इंग्लंड ह्या दोन महासत्ता होत्या. आणि जेव्हा जेव्हा या देशांमध्ये युद्ध चालत असे तेव्हा तेव्हा त्या देशांच्या वसाहती जिथे जिथे आहे तिथे देखील युद्ध चालत असे. आणि म्हणून याच दरम्यानच्या कालखंडामध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं. आणि या युद्धामध्ये इंग्लंड जरी जिंकला असला पण इंग्लंडवर खूप मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. आणि हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी अमेरिकन वसाहतीवर स्टॅम्प ॲक्ट, शुगर ॲक्ट आणि चहाचा कायदा यासारखे नवनवीन कायदे लादलेत. मित्रांनो, ही बाब समजून घेणं फार गरजेचं आहे. स्टॅम्प ॲक्ट म्हणजे फक्त पोस्टामधून मिळणारे स्टॅम्प नव्हते, तर त्या कालखंडातील वर्तमानपत्र असतील किंवा पुस्तकं असतील किंवा इतकेच नाही तर आपण जे काही पत्ते खेळतो त्यावर देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स कर लावलेला आपल्याला दिसून येतो. इतकेच नाही तर जे काही शुगर होती म्हणजे साखर होती यावर देखील टॅक्स लावण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर आपल्याला माहिती आहे की चहाचा शोध इंग्लंडने लावलेला आहे. भारत देशाचा जर का आपण विचार करायला गेलो तर भारतीय जलपानाचा म्हणजे भारतीय परंपरेनुसार गुळ आणि पाणी हे आपण पाहुण्यांना द्यायचो. पण नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिशांनी भारतीय लोकांना चहाचं व्यसन लावलं. आणि म्हणून एका ठिकाणी एक कवी असं म्हणतोय की चहा का चहा चाहिंदुनी बसी, दुनिया झाली पिसी या चहानं या चहानं. आणि याच चहानं अमेरिकेमध्ये क्रांती घडून आलेली दिसून येते. चहाचा कायदा देखील त्यांनी लावला आणि इंग्लंडने अशी सक्त ताकीद अमेरिकन त्या काळातल्या नागरिकांना दिली, जे नागरिक मूलतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारख्या देशातून येऊन तिथं स्थायिक झालेले होते. त्यांना अशी सक्ती केली, त्यांना कंपल्सरी केली की तुम्ही आमच्याकडनंच चहा घेतला पाहिजे. आणि त्यावर मोठ्या प्रमाणात भरमसाठ कर लादण्यात आले होते. आणि याला उत्तर म्हणून प्रतिनिधींचा अभाव, नो टॅक्स विदाउट रिप्रेझेंटेशन, अशा प्रकारची भूमिका त्या काळातल्या स्थानिक अमेरिकन नागरिकांनी घेतली. ज्या अमेरिका खंडावर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्या देशात राहणाऱ्या वसाहतवादी जनतेची एक मागणी होती, जर आमचा कोणताही प्रतिनिधी तुमच्या ब्रिटन पार्लमेंटमध्ये नसेल, तुमच्या ब्रिटन संसदेत जर नसेल तर आम्ही कर देणार नाही. आधी आमचा प्रतिनिधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये घ्या, तेव्हाच आम्ही कर देऊ. अशा प्रकारचं दुसरं एक कारण अमेरिकन राज्यक्रांतीचं आहे. तर प्रतिनिधी नाही तर कर नाही, ही या क्रांतीची मुख्य घोषणा त्या काळात ठरली. नो रिप्रेझेंटेटिव्ह, नो टॅक्स, अशा प्रकारची भूमिका त्या काळात अमेरिकन नागरिकांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे बोस्टन टी पार्टी. बघा मित्रांनो, इसवी सन 1773 मध्ये घडून आलेली ही फार क्रांतिकारक घटना आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चहावर कर लादलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा संतापलेल्या नागरिकांनी बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या जहाजावरील चहाच्या 342 पेट्या समुद्रात फेकून दिल्या. आणि हेच तात्कालिक कारण अमेरिकन राज्यक्रांतीचं राहिलेलं आहे. हीच ठिणगी होती की ज्याने क्रांतीचा वनवास संपूर्णपणे पसरवला. मित्रांनो, थोडक्यामध्ये बोस्टन टी पार्टी ही जी घटना आहे हे आपण थोडंसं पाहू. 16 डिसेंबर 1773 रोजी बोस्टन नावाच्या बंदरात ही घटना घडली. बोस्टन टी पार्टी येथे जी काही ठिणगी पडली, या ठिणगीचं नेतृत्व त्या काळातील क्रांतिकारक नेते सॅम्युअल ॲडम्स किंवा सॅम्युअल एडन्सन यांनी केलेले दिसून येते. जेव्हा चहाने भरलेले ब्रिटनचे जहाजे बोस्टन बंदरात पोहोचले तेव्हा अमेरिकन क्रांतिकारकांनी महागडा चहा आम्ही विकत घेण्यास नकार देत आहोत आणि ब्रिटिशांनी तो चहा विकत घेण्यास सक्ती केल्यास सॅम्युअल
यांच्या नेतृत्वातील लोकांनी जहाजावर चढून सर्वच्या सर्व चहाचे जे काही बॉक्स होते, जे काही पेटर होते, हे समुद्रात फेकून दिले. यालाच बोस्टन टी पार्टी म्हणतात. या घटनेनंतर ब्रिटिश सैन्याने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आणि संघर्षाला सुरुवात झाली. ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याला महत्त्वाचे वळण देणारी ठरली. या घटनेनंतर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात अमेरिकेने लढा तीव्र केला आणि 4 जुलै 1776 रोजी स्वतःला स्वतंत्र असल्याचे घोषित केलं. वास्तविक पाहता जॉर्ज वॉशिंग्टनने 4 जुलै 1776 रोजी जरी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं, तरी प्रदीर्घ लढ्यानंतर 1783 मध्ये ब्रिटिशांनी अमेरिकेतून पूर्णपणे बाहेर काढण्यात त्यांना यश आले आणि 1789 रोजी अमेरिकन संविधान लागू झाले. मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत युद्धाचा काळ आणि अमेरिकन राज्यक्रांती. 4 जुलै 1776 रोजी थॉमस जेफरसन यांनी तयार केलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वात वसाहतीच्या सैन्याने ब्रिटनचा पराभव घडवून आणला. अखेर 1783 मध्ये पॅरिसच्या तहाने अमेरिकेला स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. मित्रांनो, हे लक्षात घ्या की त्या कालखंडामध्ये तत्कालीन जगतात इंग्लंड आणि फ्रान्स हे 2 प्रमुख महासत्ता असणारे राष्ट्र आहे. पण इंग्लंडला पराभूत करण्याकरिता फ्रान्सने अमेरिकन नागरिकांना मदत केलेली दिसून येते आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठा सपोर्ट जो राहिलेला आहे तो फ्रान्सिसी नागरिकांचा राहिलेला आहे. इतकंच नाही तर हा तुम्हाला अमेरिकेमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्वातंत्र्याची देवता जी दिसते, ही स्वातंत्र्याची देवता अमेरिकेने निर्माण केलेल्या स्वातंत्र्य युद्धाचं प्रतीक आणि त्यांचा स्वाभिमान म्हणून ही देवता जी आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ही फ्रान्सने अमेरिकेला गिफ्ट त्या कालखंडामध्ये दिलेली दिसून येते. मित्रांनो, प्रश्न निर्माण होतो की अमेरिकन राज्यक्रांतीत आणखीन कोणकोणते घटक जबाबदार होते. त्यापैकी बौद्धिक जागृती हे महत्त्वाचं कारण अमेरिकन राज्यक्रांतीसाठी राहिलेलं आहे. थॉमस पेन, जॉन लॉक, रुसो यासारख्या विचारवंतांनी वसाहतीमधील लोकांवर मोठा प्रभाव पाडला. स्वातंत्र्याची आणि समतेची ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. थॉमस पेन इसवी सन 1774 ते 1809 हे एक ब्रिटन अमेरिकन विचारवंत होते, लेखक होते आणि क्रांतिकारक होते, ज्यांनी अमेरिकन क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. कॉमन सेन्स आणि राईट्स ऑफ मॅन यासारख्या प्रसिद्ध साहित्यातून त्यांनी मानवी हक्क, लोकशाही, प्रजासत्ताक तत्वांचा पुरस्कार यासारख्या बाबी त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये मांडल्या. आधुनिक विचारसरणीचा त्यांनी पाया भरला आणि म्हणून यांचं नाव अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये फार आदरानं त्या ठिकाणी घेतल्या जाते. थॉमस पेन फक्त अमेरिकेकरिताच मार्गदर्शक नेतृत्व होतं असे नाही, तर भारतामध्ये देखील महात्मा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधीजी आहेत, यांचे देखील थॉमस पेन हे आदर्श राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जॉन लॉक 1632 ते 1704 हे एक अत्यंत प्रभावशाली इंग्रज तत्वज्ञ आणि राजकीय विचारवंत होते. त्यांना उदारमतवादाचे जनक म्हणजे फादर ऑफ लिबरलिझम असे मानले जाते. त्यांनी व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्ता या नैसर्गिक अधिकाराचा पुरस्कार केला आणि मर्यादित सरकारचा सिद्धांत मांडला. त्यांच्या विचारधारेचा अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीवर मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यानंतर रुसो इसवी सन 712 ते 1778 यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे वैचारिक जनक मानले जाते. त्यांनी लिहिलेला सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथातून लोक सार्वभौमत्व आणि सामान्य इच्छा ही तत्व मांडली. माणूस जन्मतः स्वतंत्र आहे हे त्यांनी घोषित केले आणि फ्रेंच जनतेला अनियंत्रित राजेशाही विरुद्ध उठाव करण्याची प्रेरणा दिली. रुसो फक्त अमेरिकेकरताच प्रेरणादायक होते असं नाही, तर त्या कालखंडामध्ये जेवढ्या काही म्हणजे जे इंग्लंड, फ्रान्स आणि ज्या बड्या राष्ट्रांचे गुलाम होते या सगळ्या राष्ट्रांकरिता मित्रांनो आपल्या असं लक्षात येतं की रुसो आहे, थॉमस पेन आहे, जॉन लॉक आहे, यांचे साहित्य मार्गदर्शक राहिलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने अमेरिकन राज्यक्रांती घडून आली. या अमेरिकन राज्यक्रांतीचे कोणते परिणाम घडून आलेत हे आपण पाहणं गरजेचं ठरतं. त्यानुसार सगळ्यात पहिला परिणाम असा झाला की नव्या राष्ट्राचा उदय. जगाला अमेरिकेचे म्हणजेच संयुक्त संस्थाने USA, युनायटेड
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यासारखा नवा देश मिळाला जो ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला दिसून येतोय. आणि या अमेरिकन राज्यक्रांतीपासून फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणा मिळाली, रशियन राज्यक्रांतीला प्रेरणा मिळाली आणि त्या काळातील जेवढेही वसाहतवादी राष्ट्र होते या सर्वांना प्रेरणा मग आपला भारताचा स्वातंत्र्य लढा देखील या घटनेपासून प्रेरित झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे लेखी राज्यघटना. जगातील पहिली लिखित स्वरूपातील राज्यघटना जर कोणती असेल तर ती या अमेरिकेची होती. आणि जगातला पहिली लिखित स्वरूपाची राज्यघटना जर कोणत्या क्रांतीपासून मिळाली असेल तर ती अमेरिकन राज्यक्रांतीपासून. त्यानंतर आहे लोकशाहीचा पाया. राजेशाहीला नाकारून लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्या गेली. मित्रांनो बघा, अब्राहम लिंकनने फार सोप्या शब्दामध्ये लोकशाहीची व्याख्या मांडली. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. वास्तविक पाहता अमेरिका हे एक नवं राष्ट्र होतं आणि ज्या राष्ट्रावर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया यासारख्या देशाचे नागरिक तिथे राहत होते. पण राजेशाहीला नाकारून 13 वसाहती एकत्र आल्यात आणि त्यांनी इंग्लंडला विरोध केला. त्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीला विरोध केला आणि आपलं स्वअस्तित्व लोकशाही देशामध्ये प्रस्थापित केली. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणा. अमेरिकेच्या यशामुळे फ्रान्समधील जनतेला देखील अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये जी राज्यक्रांती घडून आली, ही राज्यक्रांती घडून येण्याकरिता मोठ्या प्रमाणात सपोर्ट जो आहे, मोठ्या प्रमाणात पाठिंबा जो आहे, मोठ्या प्रमाणात सहकार्य जे आहे ते फ्रेंच सैनिकांचं होतं. पण जेव्हा फ्रेंच सैनिक अमेरिकेमधून परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जे अमेरिकेतील लोक पाहत होते तशाच प्रकारचं दुःख त्यांना दिसलं. जो काही 16वा लोई होता हा फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार तिथल्या सर्वसामान्य जनतेवर करत होता. ही सगळ्याच्या सगळे लोक मिळून सर्वसामान्य जनतेला शोषण करत होते. आणि म्हणून या कालखंडामध्ये अमेरिकन राज्यक्रांतीतून परत आलेल्या सैनिकांनी फ्रान्समध्ये क्रांती घडून आलेली आपणास दिसून येते. आणि 1789 मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन राज्यक्रांतीची प्रेरणा ही त्यांना प्राप्त झाली असे आपणास म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो आपण ब्रिटिश साम्राज्याचा ऱ्हास घडून आला. इंग्लंडच्या साम्राज्यवादी सत्तेला या ठिकाणी मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या वसाहतीवादी धोरणात बदल करावा लागला आणि अमेरिकेला त्या ठिकाणी स्वातंत्र्य करावं लागलं. आपण आधी पाहिलं की असं म्हटलं जायचं की इंग्लंडचा सूर्यास्त कधी होत नाही, पण अमेरिकेने हे सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला देखील पराभूत करता येतं, तुम्हाला देखील शरणागती पत्करण्यास आम्ही प्रवृत्त करू शकतो, तुम्ही देखील शरणागती आमच्या पुढे करू शकता. आणि त्या काळात जेवढे काही देश पारतंत्र्यात होते या सगळ्यांना प्रेरणा जर का कुणापासून मिळाली असेल तर ती अमेरिकन राज्यक्रांतीपासून मिळाली. त्यानंतर मानवी हक्क, नागरिकांना मूलभूत हक्क, बिल ऑफ राईट देण्याचा हा पहिला देश ठरला. मित्रांनो, ह्युमन राईट्स आज आपण मोठ्या प्रमाणात म्हणतो, पण अमेरिकन राज्यक्रांती हा पहिला टप्पा होता. त्यानंतर लोकांना प्रत्येक जण जन्मतः स्वतंत्र आहे आणि म्हणून मानवी हक्क, नागरिकांना मूलभूत हक्क देणारा अमेरिका हा पहिला देश ठरलाय. मित्रांनो, समारोपाकडे जात असताना, कन्क्लुजनकडे जात असताना अमेरिकन राज्यक्रांती ही केवळ युद्धाची समाप्ती नव्हती तर एका नव्या विचारसरणीची सुरुवात होती. स्वातंत्र्यता, समता आणि बंधुता या मुद्द्यावर आधारित राष्ट्र निर्मितीचा तो एक यशस्वी प्रयत्न होता. तर मित्रांनो, अमेरिकन राज्यक्रांतीने जगाला शिकवले की जर जनता एकवटली तर जगात सर्वात मोठ्या सत्तेला देखील नमवता येतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या सोप्या भाषेत इतिहास समजून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबतो आहोत, पण जाण्यापूर्वी एक बाब लक्षात घ्या. आपली नेहमीप्रमाणे गुगल क्विज या ठिकाणी राहणार आहे. 10 प्रश्न या व्हिडिओवर आधारित तुम्हाला राहणार आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कितपत समजला हे आपण थोडं तपासून बघूया. तर मित्रांनो, चला यानंतर आपण कंटिन्युअसली अमेरिकेच्या इतिहासावर आधारित असणारे व्हिडिओज बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, आज आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.